गुड मॉर्निंग. आता इयत्ता 11वीतून 12वी मध्ये गेलेले सर्व विद्यार्थी आहेत. अचानकपणे आलेल्या या संकटामुळे 12वीचे वर्ग रेग्युलरली सुरू झालेले नाहीत. त्यामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण जे लेक्चर्स क्लासरूम मध्ये होणं अपेक्षित होतं किंवा काही कॉलेजेसमध्ये जानेवारी महिन्यामध्येच 11वीचे वर्ग संपून 12वीचे वर्ग सुरू केले जातात. कदाचित त्यांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये 12वीचे काही लेक्चर्स करण्याची संधी मिळाली असेल, परंतु बहुतांश विद्यार्थ्यांना 11वीचे लेक्चर फक्त संपलेले असतील, परीक्षा झालेल्या नव्हत्या आणि 12वीला अजून सुरुवातही केलेली नव्हती. त्यामुळे आपल्याला आता आपण 12वीच्या केमिस्ट्री या विषयातला पार्ट 2 हा प्रोग्राम सुरू करणार आहोत. इयत्ता 12वीच्या केमिस्ट्रीमध्ये आपल्याला 2 भाग आहेत. आपण जाणीवपूर्वक एनसीईआरटीचं पुस्तक या ठिकाणी समोर ठेवून आपला अभ्यास करतो आहोत, कारण 11वी आणि 12वी नंतर आपल्याला ज्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या त्याच्यासाठी लागणारी जी अतिरिक्त तयारी आहे किंवा अतिरिक्त साहित्य आहे ते आपल्याला एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी स्टेट बोर्डाला ऍडमिशन घेतलेलं आहे किंवा ज्यांच्या कॉलेजमध्ये स्टेट बोर्डाचा विषय शिकवला जातो त्यांच्यासाठी सुद्धा बालभारतीनं पीडीएफ स्वरूपामध्ये सर्व पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत. तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 12वीची पुस्तकं महाराष्ट्र शासनाच्या बालभारतीच्या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करून घेतली अशांनी फक्त हँड रेज करा. कुणी घेतली? ज्यांनी घेतली नसतील त्यांच्यासाठी की महाराष्ट्र शासनाच्या बालभारती वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही पुस्तकं इयत्ता 12वीची डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे एनसीईआरटीची सर्व पुस्तकं इयत्ता 5वी ते 12वीची पुस्तकं देखील एनसीईआरटीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही मोफत डाउनलोड करून घेऊ शकता. आणि ज्यांना ते प्रिंट करून किंवा बाइंडिंग करून घ्यायचं त्यांनी सुद्धा ते करून घ्यायला हरकत नाही, कारण पुस्तकं तयार झाल्यानंतर ती कधी मार्केटमध्ये येतील याची अद्याप शाश्वती नाही. त्यामुळं महाराष्ट्र शासनाचे शिक्षण संचालक जे विशाल सोळंके साहेब आहेत त्यांनी ही सर्व पुस्तकं पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तर आपण आता इयत्ता 12वीच्या एनसीईआरटीच्या पुस्तकाच्या अनुषंगानं आजचं लेक्चर सुरू करणार आहोत. जर दोन्ही अनुक्रमणिका बघितल्या, एसएससी बोर्डाची पुस्तकाची अनुक्रमणिका आणि एनसीईआरटीच्या पुस्तकाची अनुक्रमणिका, तर त्याच्यामध्ये फारसा फरक नाहीये. नावं सर्वसाधारणपणे सारखीच आहेत, धड्यांची नावं सारखीच आहेत, त्याच्यामधलं कंटेंटही बऱ्यापैकी सारखंच आहे. परंतु ज्याला आपण स्कोप हा शब्द वापरतो, हा स्कोप जो आहे तो एनसीईआरटीचा थोडासा जास्त असतो. याचं कारण असं की संपूर्ण भारतभरामध्ये त्यांच्या शाळा आहेत आणि संपूर्ण भारतभरामध्ये असलेल्या त्या शाळांमध्ये सगळ्यांकडे युनिफॉर्मिटी असावी. सर्व शाळांमध्ये, सर्व केंद्रीय विद्यालयांमध्ये सर्वात प्रथम केंद्रीय विद्यालय सुरू झाले की भारतीय सरकारच्या, दिल्ली सरकारच्या आधिपत्याखाली असणारे जे ऑफिसेस आहेत त्या ऑफिसर्सच्या मुलांसाठी म्हणून ह्या केंद्रीय विद्यालय नावाच्या शाळा सुरू झाल्या आणि नंतर मग खासगी पद्धतीनं सीबीएसईच्या शाळा सुरू झाल्या. तर मग संपूर्ण भारतभर जो अभ्यासक्रम उपलब्ध आहे त्याच अभ्यासक्रमावर आधारित प्रवेश परीक्षा होणार आहेत, कारण संपूर्ण भारतभरातील विद्यार्थी त्या प्रवेश परीक्षांना बसणार आहेत. म्हणजे नीट, जेईई किंवा आयआयटी एंट्रन्स ह्या सगळ्या भारतभर होणाऱ्या परीक्षा आहेत. त्याला फक्त महाराष्ट्रातलेच विद्यार्थी बसत नाही तर संपूर्ण भारतातले विद्यार्थी बसतात आणि म्हणून सगळ्यांचा सिलेबस सारखा असावा म्हणून एनसीईआरटीनं तयार केलेली पुस्तकं ही त्याच्यासाठी बेस मानली जातात, प्रमाण मानली जातात. तर माझा तुम्हाला सगळ्यांना सल्ला राहील की तुम्ही सुद्धा सर्वांनी एनसीईआरटीची पुस्तकं प्रमाण म्हणून अभ्यास सुरू करायला हरकत नाही. म्हणजे एसएससी बोर्डाची पुस्तकं आणि एनसीईआरटीची पुस्तकांची तुलना केली तर अभ्यासक्रमामध्ये 20% आसपास फरक आहे. एनसीईआरटी मध्ये 20 ते 30% मटेरियल हे जास्त दिलेलं असतं, त्याचा स्कोप जास्त आहे. त्यामुळे जास्त अभ्यास केल्यानं माणसाला काही त्रास होत नसतो, त्यामुळे जास्त अभ्यास करायला हरकत नाही. तर याच्यामध्ये आपण 11वीचे जे एसएससी बोर्डाचं पुस्तक पाहिलं त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा जो पार्ट आहे किंवा पार्ट 2 ज्याला म्हणू, त्याच्यामध्ये अल्केन्स बद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर अल्किन्स, अल्काइन्स, अल्कोहोल्स, फिनॉल्स, इथर, अल्डेहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, अमाइन्स
हे जे कंपाऊंड आहेत हे सगळे क्लास ऑफ कंपाऊंड आहेत आणि हे त्यांच्या फंक्शनल ग्रुपवर ठरतात. म्हणजे फंक्शनल ग्रुप म्हणजे काय की एखाद्या मॉलिक्यूल मध्ये असणारा एक असा ग्रुप की ज्याच्यामुळे त्या मॉलिक्यूलची रिएक्टिव्हिटी ठरते. म्हणजे अल्केन्स मध्ये काय होतं की कार्बन आणि हायड्रोजन हे सिंगल बॉन्डने एकमेकाला कनेक्ट केलेले असतात आणि ते सॅच्युरेटेड असतात. नेहमी लक्षात ठेवायचं की केमिकल रिएक्शन कधी होते, ज्या वेळेस तुमच्याकडे कुठेतरी अनसॅच्युरिटी असते किंवा कुठेतरी रिएक्टिव्ह साईट असते, त्याच वेळेस रिएक्शन होते. अल्केन्सची रिएक्शन फार क्वचित होते किंवा अल्केन्सची रिएक्शन घडवून आणायला तुम्हाला जास्त एनर्जी लागते, कारण त्या ठिकाणी रिएक्टिव्ह साईट नाहीये. एखादा माणूस झोपलेला असेल तर त्या झोपलेला माणूस ऍक्टिव्हिटी करू शकत नाही, जो जागा असतो तोच ऍक्टिव्हिटी करतो. त्यामुळे जे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहेत तेच रिएक्टिव्ह असतात, जे सॅच्युरेटेड कंपाऊंड असतात ते रिएक्टिव्ह नसतात. जसं आपण पिरियोडिक टेबल मध्ये बघितलं की जो शेवटचा कॉलम आहे त्याच्यामध्ये जे इनर्ट गॅस आहेत त्या इनर्ट गॅसेसची रिएक्टिव्हिटी ही अत्यंत कमी असते, म्हणून त्यांना आपण इनर्ट गॅस असं म्हणतो. आणि त्याच्या अगोदरचे जे क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असतात यांच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन कमी असतो, त्यांच्यामध्ये प्रचंड रिएक्टिव्हिटी असते. अल्केन मध्ये आणि अल्किन मध्ये काय फरक आहे की अल्केन हे सॅच्युरेटेड कंपाऊंड आहेत, अल्किन आणि अल्काइन्स हे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहेत. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला बघायचंय की हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरिन्स म्हणजे काय. आपण 11वी मध्ये सॅच्युरेटेड कंपाऊंड आणि अनसॅच्युरेटेड कंपाऊंड बघितले असतील, बरोबर. म्हणजे अल्केन, अल्किन, अल्काइन आणि नंतर अरिन्स. अरिन्स म्हणजे अरोमॅटिक कंपाऊंड. अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे तुमच्याकडे 5 मेंबर रिंग असेल किंवा 6 मेंबर रिंग असेल, बेन्झिनचे स्ट्रक्चर असतील किंवा 5 मेंबर रिंग मध्ये तुम्ही जर कधी नावं ऐकली असतील तर पायरॉल, पिरिडीन, फ्युरॉन, थायोफिन अशा प्रकारचे नायट्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन हे हेटेरो ऍटम असणारे 5 मेंबर किंवा 6 मेंबर रिंग हे सगळे अरोमॅटिक कंपाऊंड मध्ये मोडतात. आपण अरोमॅटिक कंपाऊंड बघितलेलं आहे, केकुलेचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे की केकुलेच्या स्वप्नामध्ये साप आला होता आणि त्या सापानं त्याची शेपटी स्वतःच्या तोंडामध्ये पकडली आणि त्यानं चक्कर मारला आणि मग बेन्झिनचं स्ट्रक्चर आपल्याला जगाला पाहायला मिळालं. तर ह्या कंपाऊंड्सना आता काही रिएक्शन्स करून यांचे हॅलो डेरिव्हेटिव्ह आपल्याला तयार करायचे. आता हॅलो डेरिव्हेटिव्ह का तयार करायचे, कारण हॅलोजन हा एक असा कंपाऊंड आहे की जो सहजासहजी अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स आणि अरिन्स मध्ये इंट्रोड्यूस केला जाऊ शकतो. म्हणजे या सर्व कंपाऊंड मधला एक हायड्रोजन काढला आणि त्या ठिकाणी जर आपण एक हॅलोजन टाकला की जो केमिकल रिएक्शन सहजासहजी करता येतात, तर आपल्याला हॅलो अल्केन आणि हॅलो अरिन हे मॉलिक्युल्स मिळतात. मग हे मॉलिक्युल्स कशासाठी मिळवायचे असतात आपल्याला, कारण हे मॉलिक्युल्स एकदा तयार झाल्यानंतर आपल्याला जर समजा मोठ्या संख्येनं किंवा मोठ्या आकाराचे मॉलिक्युल्स बनवायचे असतील तर आपल्याला बिल्डिंग ब्लॉक्स नावाचा एक कॉन्सेप्ट असतो की छोटे छोटे कंपाऊंड असतात, हे एकमेकाला जोडले जातात आणि त्याच्यावरून मोठा कंपाऊंड बनतो, कॉम्प्लेक्स कंपाऊंड बनतो किंवा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर बनतं. ज्याप्रमाणे आपण विटा तयार करतो, विटा तयार झाले की भिंत तयार होते आणि भिंत तयार झाली की खोली तयार होते, इमारत तयार होते. त्याप्रमाणे केमिस्ट्रीमध्ये अगोदर छोटे मॉलिक्युल्स असतात, त्या छोट्या मॉलिक्युल्सवर रिएक्शन्स करून त्यांच्यावर कुठेतरी फंक्शनल ग्रुप तयार केला जातो आणि हा फंक्शनल ग्रुप वापरून एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला जोडला जातो आणि हे मॉलिक्युल्स एकमेकाला जोडून मग कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर बनवलं जातं. तर या हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरिन्स मध्ये क्लोरीन, फ्लोरीन आणि ब्रोमीन, आयोडीन साधारणपणे हे 4 हॅलोजन्स आपण इंट्रोड्यूस करत असतो. मग हे इंट्रोड्यूस करत असताना कार्बन आणि एक्स बॉन्ड म्हणजे काय, एक्स म्हणजे हॅलोजन असं आपण म्हणतो केमिस्ट्रीमध्ये, तर CX बॉन्ड याला म्हणतो आपण. हा CX बॉन्डची काय कॅरेक्टरिस्टिक असते, म्हणजे एखाद्या मॉलिक्युल मध्ये जर क्लोरीन असेल, फ्लोरीन असेल, ब्रोमीन असेल आणि आयोडीन असेल तर कोणता मॉलिक्युल जास्त रिएक्टिव्ह आहे, कोणता मॉलिक्युल कमी रिएक्टिव्ह आहे हे आपल्याला लक्षात येतं. मग पुन्हा एकदा आपण पिरियोडिक टेबलकडे जायचं की पिरियोडिक टेबल मध्ये काय सांगितलं होतं की क्लोरीनची साईज कमी आहे, फ्लोरीनची मोठी आहे, ब्रोमीनची त्याच्यापेक्षा मोठी आहे आणि आयोडीनची साईज सगळ्यात मोठी आहे. मग जर समजा कार्बनला एक खूप मोठा ऍटम जोडलेला असेल तर कार्बन आणि तो मोठा ऍटम यांच्यामधली जी काही इलेक्ट्रॉनची शेअरिंग आहे ती इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगचा त्याच्यावर काय परिणाम होईल आणि तुम्हाला रिएक्टिव्हिटी मध्ये कोणता मॉलिक्यूल जास्त रिएक्टिव्ह असेल असं आढळेल. तर साधारणपणे जो
कार्बन आणि आयोडीन हा बॉन्ड आहे हा अतिशय वीक बॉन्ड मानला जातो आणि कार्बन आणि क्लोरीन हा बॉन्ड त्यापेक्षा स्ट्रॉंग बॉन्ड मानला जातो. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला हॅलो अल्केन्स तयार करता तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला क्लोरो, ब्रोमो, आयोडो आणि फ्लोरो असे 4 प्रकारचे आयोडीन हॅलोजन कंपाऊंड तुम्ही तयार करता. आणि या चौघांची जर रिएक्टिव्हिटी कम्पेअर केली तर CCl बॉन्ड हा कम्पॅरेटिव्हली स्ट्रॉंग बॉन्ड असतो आणि CI म्हणजे कार्बन आयोडीन हा बॉन्ड कम्पॅरेटिव्हली वीक बॉन्ड असतो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला पुढच्या स्टेपला जायचं असतं, पुढची रिएक्शन करायची असते, त्यावेळेस तुम्हाला सहजासहजी रिप्लेस होणारा मॉलिक्यूल म्हणून कार्बन आयोडीन हा बॉन्ड वापरला जातो. मग हे कसे बनवले जातात? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे सगळे अतिशय रिएक्टिव्ह मटेरियल आहेत. आणि मग हे रिएक्टिव्ह मटेरियल कशा प्रकारे अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स आणि अरेन्स बरोबर रिएक्ट केले जातात हे आपल्याला बघायचं. आणि हे एकदा तयार झाले की यांच्या प्रॉपर्टीज काय असणार आहेत. आज आपण क्लोरो कंपाऊंड्स मध्ये हायड्रॉक्सी क्लोरोक्विन हे नाव सगळीकडे ऐकतो की कोरोना व्हायरसच्या या पॅन्डेमिक मध्ये भारतामध्ये तयार होणारं हे हायड्रॉक्सी क्लोरोक्विन नावाचा मॉलिक्यूल या आजारावर चांगले गुणधर्म दाखवतोय किंवा चांगला उपचार करता येतो अशा प्रकारचे बातम्या आपण वाचतो. हा जो क्लोरोक्विन आहे हा क्लोरोक्विन हा क्विनोन नावाच्या एका कंपाऊंड पासून बनवला जातो. क्विनोन काय आहे? हा एक अरिन कंपाऊंड आहे, अरोमॅटिक कंपाऊंड आहे. तो कुठून मिळतो? तर सिंकोना नावाची झाडं असतात जंगलामध्ये, ह्या सिंकोना नावाच्या झाडामधून क्लोरोक्विन नावाचा कंपाऊंड तयार केला जातो आणि त्या कंपाऊंड मधून मग त्याला क्लोरिनेशन करून म्हणजे ह्या ज्या रिएक्शन्स असतात प्रिपरेशन ऑफ हॅलो अरिन्स किंवा हॅलो अल्केन्स याला काय म्हटलं जातं? क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन अशा प्रकारचे रिएक्शन असतात आणि ह्या साधारणपणे फ्री रॅडिकल रिएक्शन असतात. म्हणजे क्लोरीनचा एक मॉलिक्यूल जो असतो तो Cl असा त्याच्यामध्ये बॉन्ड असतो. तुम्ही वाचलं असेल की Cl2 बरोबर, Br2, I2 हे डायॲटॉमिक मॉलिक्यूल आहेत आणि यांच्यामध्ये एक सिंगल बॉन्ड आहे. म्हणजे क्लोरीन क्लोरीन बॉन्ड मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहेत. तर मग हे 2 इलेक्ट्रॉन इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट म्हणजे अतिनील किरणांच्या उपस्थितीमध्ये ह्यांचं फ्री रॅडिकल रूपांतर होतं. तुम्हाला कॅटायन माहितीये, अनायन माहितीये आणि फ्री रॅडिकल माहितीये. हे कसं होतं? तुमच्या सिंगल बॉन्डच्या 2 इलेक्ट्रॉनच्या शेअरिंग वर हे डिपेंड असतं की जर समजा कॅटायन तयार झालं, अनायन तयार झालं आणि फ्री रॅडिकल तयार झालं तर हे जे फ्री रॅडिकल्स असतात हे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीनची फ्री रॅडिकल्स तयार केले जातात आणि त्याच्यापासून हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरेन्स बनवले जातात. मग याच्या पुढे परत केमिकल रिएक्शन्स होतात. म्हणजे क्लोरीनला उडवून त्या ठिकाणी तुम्ही ब्रोमीन लावू शकता, ब्रोमीनला उडवून त्या ठिकाणी आयोडीन लावू शकता किंवा ज्या ठिकाणी CI बॉन्ड आहे म्हणजे आयोडो कंपाऊंड आहे त्याला दुसऱ्या एखाद्या नायट्रोजननं किंवा ऑक्सिजननं सबस्टिट्यूट केलं जातं आणि याचा बिल्डिंग ब्लॉक म्हणून वापर केला जातो आणि मोठे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर बनवले जातात. तर असं ही इंटरेस्टिंग सिंथेटिक केमिस्ट्री आहे जी तुम्हाला हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरेन्स मध्ये पाहायला मिळते. हे सगळे मॉलिक्युल्स जे आहेत हे तुमच्या भविष्यामध्ये जे काही ड्रग मॉलिक्यूल बनवले जातात, केमिकल फर्टिलायझर, केमिकल पेस्टिसाइड, सिंथेटिक ड्रग्ज, डाईज, पॉलिमर्स ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये ह्या सबस्टिट्यूशन रिएक्शनच्या आधारावर किंवा हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरेन्सच्या आधारावर मोठे कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल बनवण्याचं काम केलं जातं आणि म्हणून हा धडा तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायला आहे. आपण जेव्हा एखादी केमिस्ट्री शिकतो ती का शिकतो हे देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणून हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरेन्सचा कमर्शियल वापर किती आहे? तर प्रचंड आहे आणि म्हणून आपल्याला 12वीच्या या अभ्यासामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. पुढचा चॅप्टर आहे आपल्याकडे अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्स. आता ह्या तीनही मॉलिक्यूल कडे जर तुम्ही बघितलं तर या सर्वांमध्ये तुम्हाला कॉमन गोष्ट आढळेल की हे सगळे ऑक्सिजन हा एक रिएक्टिव्ह साईट असणारा मॉलिक्यूल आहेत. म्हणजे अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप कोणता? OH. फिनॉलचा फंक्शनल ग्रुप कोणता? OH. आणि इथर मध्ये एक ऑक्सिजन असतो. पुढे चालून किंवा कदाचित इयत्ता 11वी मध्ये सुद्धा तुम्ही आयसोमेरिझम हा शब्द ऐकलेला असेल, आयसोमेरिझम तुम्ही पाहिलेला असेल. तर अल्कोहोल, फिनॉल हे दोघं OH फंक्शनल ग्रुप असणारे मॉलिक्यूल आहेत आणि इथर मध्ये ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला अल्केन किंवा अरिन असे कंपाऊंड असतात किंवा पार्ट्स असतात. तर हे दोघंही एकमेकाचे स्ट्रक्चरल आयसोमर्स आहेत.
आणि म्हणून ते एकाच चॅप्टर मध्ये तुम्हाला शिकायला या ठिकाणी दिलेले आहे. मग क्लासिफिकेशन जर शिकायचं तर काय शिकणार आहात तुम्ही? अल्कोहोल मध्ये फंक्शनल ग्रुप OH आहे, मग तो कशाला जोडलेला आहे? प्रायमरी कार्बनला जोडला, सेकंडरी कार्बनला जोडलाय की टर्शरी कार्बनला जोडला, त्याच्यावरनं त्याचं प्रायमरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे की टर्शरी अल्कोहोल आहे असं त्याचं क्लासिफिकेशन होऊ शकतं. फिनॉल मध्ये तुम्ही बघितलं की ज्यावेळेस तुम्ही अरोमॅटिक कंपाऊंड बघता त्याच्यामध्ये ऑर्थो, मेटा आणि पॅरा अशा पोझिशन्स असतात. मग हा जो OH ग्रुप आहे तो कोणत्या पोझिशनला आहे? ऑर्थो पोझिशनला आहे, मेटा पोझिशनला आहे, पॅरा पोझिशनला आहे, किंवा 2 ठिकाणी OH ग्रुप आहे की 3 ठिकाणी OH ग्रुप आहे, किंवा त्याच्या शेजारी दुसरा एखादा सल्फर कंपाऊंड आहे, नायट्रोजन कंपाऊंड आहे, याच्यावरनं सुद्धा फिनॉलचं क्लासिफिकेशन होतं. आणि इथर मध्ये आपण बघतो की इथरचं जनरल स्ट्रक्चर जे आहे ROR', म्हणजे हा सिमेट्रिकल मॉलिक्युल असू शकतो. जर समजा दोन्ही बाजूला आपण मिथिल ग्रुप लावले तर त्याला आपण मिथिल इथर किंवा डायमिथिल इथर असं म्हणतो. म्हणजे CH3-O-CH3 असं त्याचं स्ट्रक्चर होऊ शकतं. परंतु जर समजा एका बाजूला CH3 आहे आणि एका बाजूला C2H5 आहे तर त्याचं नाव होईल इथाइल मिथाइल इथर. आणि अशाच प्रकारे जर समजा तुम्ही एका बाजूला अरोमॅटिक कंपाऊंड लावला आणि एका बाजूला ॲलिफॅटिक कंपाऊंड लावला तर तो तुमचा मिक्स्ड टाईप ऑफ इथर होईल. अशा प्रकारचं क्लासिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी बघायचं. अल्कोहोल आणि फिनॉल हे अतिशय महत्वाचे कंपाऊंड आहेत, कारण पुन्हा एकदा यांच्या फंक्शनल ग्रुपमुळे यांना बिल्डिंग ब्लॉक म्हणून वापरता येतं. बिल्डिंग ब्लॉक म्हणजे काय की जर समजा तुम्ही लहान मुलांच्या खेळणीमध्ये तुम्ही बघितलं असेल की छोटे छोटे चौकोन, त्रिकोण, गोलाकार अशा वस्तू असतात आणि त्यापासून तुम्ही घर बनवू शकता, प्राणी बनवू शकता, किंवा एक वेगवेगळे पझल नावाचा एक प्रकार असतो. पझल मध्ये काय असतं की वेगवेगळे आकारांचे स्ट्रक्चर्स असतात आणि ते तुम्ही एकमेकांमध्ये अशा पद्धतीने गुंफवायचे की त्यापासून काहीतरी मिनिंगफुल स्ट्रक्चर तयार होईल. तर हा जो पझल मधला एक छोटासा तुकडा असतो त्याला आपण बिल्डिंग ब्लॉक असं म्हणू शकतो. म्हणजे लहान मुलाच्या खेळण्यामधला तो छोटासा पार्ट आहे त्याला आपण बिल्डिंग ब्लॉक असं म्हणतो. आणि म्हणून हे हॅलो अल्केन्स, हॅलो अरिन्स, अल्कोहोल्स, फिनॉल्स हे सर्वजण हे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत आणि म्हणून अत्यंत महत्वाचे आहेत केमिस्ट्रीमध्ये. सिंथेटिक केमिस्ट्रीमध्ये या कंपाऊंड्सना प्रचंड महत्व असतं. आणि म्हणून सम कमर्शियली इम्पॉर्टंट अल्कोहोल्स याचा पण तुम्हाला अभ्यास दिलेला आहे. आज आपण कोरोना पॅन्डेमिक मध्ये सगळीकडे हँड सॅनिटायझर वापरा असं म्हणतो. हँड सॅनिटायझर मध्ये काय असतं? इथेनॉल असतं. सगळ्यात स्वस्त जे हँड सॅनिटायझर मिळतं, जे की आज 60 रुपये ते 120 रुपये लिटरनं मिळतं, ते इथेनॉल पासून बनवलेलं असतं. म्हणजे इथिल अल्कोहोल, जे की साखरेपासून जी मळी निर्माण होते आणि त्या मळीपासून डिस्टिलेशन करून इथिल अल्कोहोल तयार होतं आणि त्या इथिल अल्कोहोलचा वापर करून आपण इथेनॉल मिळवतो. आणि त्या इथेनॉलचा सॅनिटायझर मध्ये वापर केला की कमर्शियली इम्पॉर्टंट अल्कोहोल म्हणून इथेनॉल हे अतिशय महत्वाचं आहे. दुसरं आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. जे महागडे सॅनिटायझर आहेत हँड सॅनिटायझर, ते आयसोप्रोपिल अल्कोहोल पासून बनवले जातात. काही लोकांना इथिल अल्कोहोल पासून बनवलेल्या हँड सॅनिटायझर मुळे हातावर रॅशेस येतात, हाताची आग होते. परंतु जे आयसोप्रोपिल अल्कोहोल पासून बनवलं जातं त्याच्यापासून बहुतांश लोकांना रॅशेस येत नाही, ॲलर्जी येत नाही किंवा हाताची खास होत नाही. आयसोप्रोपिल अल्कोहोलचा दर हा साधारणपणे 200 रुपये लिटर पर्यंत असतो आणि इथिल अल्कोहोल जे स्वस्त आहे त्याचा दर 40 ते 60 रुपये इतका असतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखादं केमिकल वापरता किंवा त्याचं स्ट्रक्चर कागदावर लिहिता, त्याची किंमत जर समजा तुम्ही सर्च केली, आज तुमच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे, तुम्ही त्या कंपाऊंडची जर किंमत सर्च केली तर ते कमर्शियली किती महत्वाचं आहे हे सुद्धा तुम्हाला कळू शकतं. आणि या सर्वांपेक्षा महत्वाचं म्हणजे इथेनॉल, आयसोप्रोपेनॉल आणि अल्कोहोलचे जे इतर प्रकार आहेत हे सर्व इंडस्ट्रियल सॉल्व्हंट म्हणून वापरले जातात. म्हणजे ज्यावेळेस इथेनॉल हे हँड सॅनिटायझर साठी वापरलं जातं किंवा ड्रिंकिंग अल्कोहोल म्हणून वापरलं जातं, दारूसाठी वापरलं जातं, त्याच्यावर प्रचंड प्रमाणात शासकीय कर असतात आणि निर्बंध असतात. त्याच्यासाठी एक स्वतंत्र राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणजे एक्साइज डिपार्टमेंट तयार केलेला आहे की महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कुठल्या कारखान्यामध्ये इथिल अल्कोहोल तयार होतं, ते किती तयार होतं, किती विकलं जातं, कुठं विकलं जातं, याची सर्व माहिती राज्य शासनाला दररोज मिळते आणि त्याच्यावर जवळपास 300% कर आकारला जातो. याच्या उलट ज्यावेळेस त्या इथेनॉल मध्ये तुम्ही थोडंसं डिनेचर्ड करण्यासाठी किंवा त्याला पिण्यासाठी लायक नाही, अनपोटेबल करण्यासाठी, म्हणजे
इथेनॉलचे दोन प्रकार आहेत, एक आहे पोर्टेबल इथेनॉल, दुसरा आहे नॉन पोर्टेबल इथेनॉल. जे पोर्टेबल इथेनॉल आहे ते दारूसाठी वापरलं जातं आणि जे नॉन पोर्टेबल इथेनॉल आहे ते इंडस्ट्रियल अल्कोहोल म्हणून वापरलं जातं, इंडस्ट्रियल सॉल्व्हंट म्हणून वापरलं जातं. म्हणजे तुम्हाला कुठल्याही रिएक्शन करायचे असतील तर त्याच्यामध्ये हे नॉन पोर्टेबल इथेनॉल वापरलं जातं. मग नॉन पोर्टेबल करण्यासाठी काय केलं जातं, तर त्याच्यामध्ये एक साधारण 0.3% किंवा 0.2% आयसोप्रोपिल अल्कोहोल टाकलं जातं किंवा इथिल ऍसिटेट टाकलं जातं किंवा प्रोटोनॉल्डेहाइड टाकलं जातं किंवा ऍसिटोन टाकलं जातं किंवा टोल्विन टाकलं जातं. तर हे जे 3-4 केमिकलची मी नावं घेतली ही पिण्यासाठी अतिशय हानिकारक आहे. म्हणजे आपण पेपरमध्ये बातम्या ऐकतो की चुकीची दारू पिल्यामुळे लोकांचा मृत्यू झाला. तर त्यांनी काय केलेलं असतं की इथेनॉल मध्ये दुसरं एक केमिकल टाकलेलं आहे, समजा ऍसिटोन टाकलेलं आहे, आणि काही लोकांनी त्यांना माहित नसल्यामुळे ते अल्कोहोल पिलं की ऍसिटोन हा असा पदार्थ आहे की तो शरीरातले जे महत्वाचे घटक आहे त्यांना नष्ट करतो आणि म्हणून ऍसिटोन माणसाच्या शरीरात गेलं की माणूस मृत्यू पावतो. त्यामुळे ही लोक खराब दारू पिल्यामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या आपल्याला ऐकू येतात. केमिस्ट्रीचा दैनंदिन जीवनामध्ये किती महत्व आहे आणि किती उपयोग आहे हे तुम्हाला हे सगळे चॅप्टर शिकल्यानंतर कळणार आहे. पुढचा पार्ट होता इथर. इथर हे सगळ्यात अगोदर कशासाठी वापरलं गेलं की पूर्वीच्या काळी जेव्हा शस्त्रक्रिया केल्या जायच्या त्यावेळेस, आज आपण भूल देणं म्हणतो, तर त्यावेळेस भूल देण्याची आधुनिक पद्धत नव्हती, म्हणून मग त्यावेळेस लोकांना इथिल इथर किंवा डायइथिल इथर हा मॉलिक्यूल नाकाजवळ न्यायचे आणि त्याला बेशुद्ध पाडायचे. आपण बघतो क्लोरोफॉर्म दिल्यानंतर लोक बेशुद्ध पडतात. तर क्लोरोफॉर्म मध्ये क्लोरीन असतं त्यामुळे ते जास्त हार्मफुल आहे. क्लोरीन या मॉलिक्यूल बद्दल एक महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची की क्लोरीन हा मॉलिक्यूल एकदा माणसाच्या फुफ्सामध्ये गेला की तो वजनानं जड असल्यामुळे फुफ्सातून लवकर बाहेर येत नाही आणि त्यामुळे तुमच्या फुफ्फुसामध्ये राहतो. आणि क्लोरीन हा एक कार्सिनोजेनिक पदार्थ आहे. कार्सिनोजेनिक पदार्थ म्हणजे ज्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो किंवा जो सातत्यानं इरिटेट करत राहतो, इतर पेशी तोडत राहतो. म्हणजे उंदीर जसं सतत धान्य कुरतडत राहतो किंवा त्याला धान्य मिळालं नाही तर तो कपडे कुरतडतो, कपडे मिळाले नाही तर इतर वस्तू कुरतडतो, तसं क्लोरीनला जर काही मिळालं नाही तर क्लोरीन तुमच्या शरीरातल्या पेशी कुरतडायला सुरुवात करतो आणि म्हणून क्लोरीन पासून माणसानं लांब राहायचं असतं. तर हा जो इथर आहे हा इथर तुम्हाला बेशुद्ध पाडण्यासाठी किंवा भूल देण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळेल. मग आयुर्वेदामध्ये सुद्धा सगळ्यात पहिलं जे भूल देण्याचं औषध होतं ते डायइथिल इथर होतं. पुढचा चॅप्टर आहे तुमचा अल्डेहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. आता हे तीनही जण एकाच चॅप्टर मध्ये का सांगितले तुम्हाला अभ्यास करायचे, कारण या तिघांमध्ये सुद्धा कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा सीओ, ज्याला कार्बोनिल ग्रुप असं म्हणतो, C+O हा ग्रुप या तीनही मॉलिक्यूल मध्ये आहे. म्हणजे अल्डेहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड हे कार्बोनिलचे डेरिव्हेटिव्ह आहेत म्हणून ते एकाच चॅप्टर मध्ये दिलेले आहे. आणि याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड साइट कोणती आहे, C+O. आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये एक अजून एक्स्ट्रा फंक्शनल ग्रुप आहे जो की आहे OH, म्हणजे COOH असं त्याचं स्ट्रक्चर आहे. तर या अल्डेहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिडच्या प्रिपरेशन कशा असतात. आपण मग असे अल्कोहोल पाहिला, अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला मिळतो अल्डेहाइड आणि अल्डेहाइड वर जर ग्रिग्नार्ड रिएक्शन केली तर तुम्हाला मिळतो कीटोन. आणि या सगळ्यांचं ऑक्सिडेशन केलं, समजा तुम्ही अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं, अल्डेहाइडचं केलं किंवा कीटोनचं केलं तर तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतं. म्हणजे ही ऑक्सिडेशनची उतरती चढती कमान आहे, सॉरी ही सर्व ऑक्सिडेशनची चढती कमान आहे की तुम्हाला अगोदर अल्कोहोल मिळाला, मग तुम्ही त्याचं अल्डेहाइड बनवलं म्हणजे ROH च RCHO तयार झाला, त्याच्यावर ग्रिग्नार्ड रिएक्शन केली की RC+OR असा कीटोन तयार झाला आणि त्याचं ऑक्सिडेशन केलं की RCOOH असा कार्बोक्सिलिक ऍसिड तयार झाला. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं की कशापासून काय बनतं, म्हणजे मग तुम्हाला सगळ्या गोष्टी पाठ करायची गरज नाही. ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स मध्ये साम्य असं आहे की तुम्हाला कुठलीही गोष्ट पाठ करायची गरज नाही, कारण उत्तर तुमच्या समोर असतं आणि ते फक्त तुम्हाला त्याची मांडणी कशी आहे हे लक्षात ठेवायला लागतं. आता ह्या ज्या केमिकल रिएक्शन बघायच्या आपल्याला, अल्डेहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड हे पुन्हा बिल्डिंग ब्लॉक म्हणून वापरले जातात. तुमच्या शरीरामध्ये जे काही अन्न तुम्ही खाता त्या सर्वांचं रूपांतर हे अल्डेहाइड्स मध्ये केलं जातं आणि त्याच्यापासून तुमचे एनर्जी मॉलिक्युल्स, ऍडिनोजेन ट्रायफॉस्फेट हे नाव तुम्ही कधीतरी ऐकलं असेल, किंवा ऍडिनोजेन डायफॉस्फेट
तर हे तुमच्या शरीरामध्ये एनर्जी पॅकेट्स असतात. हे सगळे पॅकेट्स या ऑक्सिडेशनच्या प्रोसेसमध्ये तयार होत असतात. परंतु ही रिॲक्शन तुम्हाला अल्डेहाइड पर्यंत थांबवायची असते. त्याचं रूपांतर जर कीटोन मध्ये झालं तर तुमच्या शरीरात पॉइझन तयार होतं. आणि म्हणून ज्या वेळेस एखादा माणूस खूप सारं उपोषण करतो, खूप दिवस उपाशी राहतो, त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये कीटोन्स तयार होतात. कारण त्याच्या शरीरात उपलब्ध असणारे सगळे कार्बोहायड्रेट्स त्याचं रूपांतर अल्कोहोलमध्ये होतं, त्याचं रूपांतर अल्डेहाइड मध्ये होतं आणि पुढच्या स्टेपला ते ऑक्सिडेशन होऊन कीटोन मध्ये झालं की मग त्याचे इंटेस्टाईन, स्टमक किंवा त्याची किडनी याच्यामध्ये हे कीटोन्स गेल्यानंतर ते नष्ट व्हायला किंवा डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि तो माणूस मरतो. त्यामुळं हे तुमच्या दररोजच्या लाईफशी रिलेटेड असणारे मॉलिक्युल्स आहेत. मग ह्यांचं नॉमेनक्लेचर कसं असतं, युजेस काय असतात, हे आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं. नॉमेनक्लेचर मध्ये अल्डेहाइडला एनल किंवा कीटोन्सला ओन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिडला कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा त्याला जो सबस्टिट्युएंट लागलेला असेल ते आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. यानंतरचा पुढचा पार्ट आहे अमाइन्स. अमाइन्स म्हणजे NH2 असणारा ग्रुप. ज्या कंपाऊंड मध्ये नायट्रोजन आहे असे कंपाऊंड जगामध्ये काही हजार कंपाऊंड हे ड्रग मॉलिक्युल म्हणून वापरले जातात. जवळपास 3000 पेक्षा जास्त नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड हे ड्रग मॉलिक्युल म्हणून वापरले जातात. त्यामुळं अमाइन हे अत्यंत महत्वाचा मॉलिक्युल आहे की जो तुम्ही आता 12वीच्या वर्गामध्ये शिकणार आहात. NH3 हा अमोनिया नावाचा पदार्थ आपल्याला सर्वांना माहित आहे. या NH3 मधले जर तीनही हायड्रोजन रिप्लेस केले आणि वेगवेगळे सबस्टिट्युएंट त्या ठिकाणी टाकले तर काय होईल, तुम्ही अल्किल अमाइन तयार करू शकता, अरिल अमाइन तयार करू शकता किंवा अल्किल आणि अरिल असं मिक्स अमाइन तयार करू शकता. आणि त्याच्यामध्ये जर समजा NH3 पैकी 2 हायड्रोजन अल्किननं रिप्लेस केले, अरिननं रिप्लेस केले आणि एक हायड्रोजन तसाच ठेवला तर त्याला दुसऱ्या एखाद्या मॉलिक्युल मध्ये जर समजा क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असं मॉलिक्युल असेल तर त्याच्यासोबत रिॲक्ट करू शकता आणि 2 मॉलिक्युलला एकत्र आणू शकता. त्यामुळं NH3 हा कंपाऊंड किंवा अमाइन्सचे हे जे कंपाऊंड असतात हे प्रचंड बिल्डिंग ब्लॉक म्हणून वापरले जातात आणि म्हणून त्यांचं महत्व आपल्या बॉडीच्या केमिस्ट्रीमध्ये प्रचंड महत्वाचं आहे. आपली बॉडी कशापासून बनलेली आहे, अमिनो ऍसिड्स पासून बनलेली आहे. जगामध्ये 18 अमिनो ऍसिड आहेत आणि या 18 अमिनो ऍसिडच्या वेगवेगळ्या सिक्वेन्स नुसार आपलं सगळ्यांचं स्ट्रक्चर बनलेलं आहे. आपण आज करोना पॅन्डेमिक मध्ये दररोज बातम्या ऐकतो की व्हायरसचा जिनोम कोड सिक्वेन्स अजून आलेला नाही किंवा व्हायरसचा जिनोम कोड सिक्वेन्स करण्याचं चाललेलं आहे किंवा त्याच्यावर अभ्यास चालू आहे. हा सिक्वेन्स म्हणजे काय असतो की हे 18 प्रकारचे जे अमिनो ऍसिड या पृथ्वी तलावर आतापर्यंत ज्या माणसाला माहित आहेत ह्या अमिनो ऍसिड्सचा एकमेकाशी असणाऱ्या बॉन्डिंगवर एखाद्या माणसाचं स्ट्रक्चर ठरतं. म्हणजे आपण म्हणतो एखाद्याचा DNA सॅम्पल घेतला, सद्दाम हुसेनला इराकमध्ये मारल्यानंतर त्याच्या काही जवळच्या नातेवाईकाचा आणि त्याचा DNA सॅम्पल मॅच करून बघितला. DNA सॅम्पल म्हणजे काय असतो की हे 18 अमिनो ऍसिड कोणत्या ABCD पद्धतीने एकमेकाला जोडलेले आहेत हे प्रत्येक माणसामध्ये वेगळं असतं, प्रत्येक प्राण्यामध्ये वेगळं असतं. जसे आपल्या हातावरचे ठसे असतात, बोटांचे ठसे घेतले जातात कोणता माणूस कोण नाही हे तपासण्यासाठी किंवा काही ठिकाणी जिभेचे ठसे घेतले जातात किंवा कारण हातावरचे बोटाचे ठसे आणि जिभेचे ठसे हे असे 2 घटक आहेत की जे प्रत्येक माणसामध्ये युनिक आहेत. कुठल्याही 2 माणसाच्या हाताचे ठसे एकमेकाशी मॅच होत नाही, त्याप्रमाणे कुठल्याही 2 माणसाचं DNA स्ट्रक्चर एकमेकाशी मॅच होत नाही. म्हणून DNA, RNA, अमिनो ऍसिड, प्रोटीन्स ह्या सर्व मॉलिक्युल मध्ये असणारा जो सर्वात महत्वाचा घटक आहे तो आहे तुमचा अमाइन्स. आणि आपण पुढे चॅप्टर मध्ये बायोमॉलिक्युल्स बघायला निघालेलो आहोत. पुढचा चॅप्टर आपला बायोमॉलिक्युल्स आहे. मग ह्या बायोमॉलिक्युल्स मध्ये सुद्धा आपल्याला एक प्रोटीन नावाचा जो प्रोडक्ट बघायचा आहे किंवा एन्झाईम नावाचा जो प्रोडक्ट बघायचा आहे, व्हिटॅमिन नावाचा जो प्रोडक्ट बघायचा आहे किंवा न्यूक्लिक ऍसिड जो बघायचंय, ह्या सगळ्यांमध्ये अमाइन्स असतं. म्हणून नायट्रोजन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मॉलिक्युल आणि नायट्रोजन पासून बनलेले हे सर्व अमाइन्स, अमिनो कंपाऊंड्स हे बायोकेमिस्ट्रीमध्ये, सजीवांच्या केमिस्ट्रीमध्ये अत्यंत महत्वाचे आहेत. यांच्या केमिकल रिॲक्शन्स आपल्याला बघायच्यात. डायझोनियम, डायझा म्हणजे काय, डाय म्हणजे 2 आणि अझा म्हणजे नायट्रोजन. केमिस्ट्रीमध्ये हे सोपं असतं, नावापासून तुम्ही लगेच त्याचा अर्थ शोधू शकता. म्हणजे ज्या मॉलिक्युल मध्ये 2 नायट्रोजन मॉलिक्युल एकमेकाला डबल बॉन्डनं जोडलेले आहेत किंवा सिंगल बॉन्डनं जोडलेले आहेत अशा कंपाऊंडना डाय अझा कंपाऊंड असं म्हटलं जातं.
काही ठिकाणी ट्रायआझा असं असतं. ट्राय म्हणजे काय, 3, नायट्रोजन नायट्रोजन नायट्रोजन. हे जर 3 ऍटम एकमेकाला सिंगल किंवा डबल बॉन्डनं जोडलेले असतील तर त्याला ट्रायआझा कंपाऊंड असं आपण म्हणू शकतो. कारण नायट्रोजनची व्हॅलन्सी किती आहे, 3 आहे. म्हणून नायट्रोजन किती बॉन्ड तयार करू शकतो, 3 तयार करू शकतो. आणि म्हणून तो एकाच वेळेस 3 वेगवेगळ्या सबस्टिट्यूएंटला अटॅच होऊ शकतो. तर हे सगळं तुम्हाला एकमेकाशी रिलेट करता आलं पाहिजे की याची रिॲक्टिव्हिटी काय आहे, याची साईज काय आहे, याच्या प्रॉपर्टीज काय आहेत आणि मग तो काय रिॲक्शन करू शकतो. ही सगळे सिक्वेन्स स्टोरी टेलिंग पद्धतीने जर आपल्याला करता आलं तर आपल्याला केमिस्ट्री अतिशय सोपं जाऊ शकतं. पुढचा पार्ट आहे बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स म्हणजे ज्या मॉलिक्युल्समुळे ही संपूर्ण सजीव सृष्टी निर्माण झालेली आहे आणि दररोज चालत आहे. हे सगळे महत्वाचे मॉलिक्युल्स म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, एन्झाइम्स, विटॅमिन्स, न्यूक्लिक ऍसिड्स, हार्मोन्स. कार्बोहायड्रेट आपण सर्वजण जे अन्न खातो त्याला मराठीत पिष्टमय पदार्थ असं आपण म्हणतो. सगळी सृष्टी ही कार्बोहायड्रेट्स या प्रायमरी फूडवर डिपेंड असते. म्हणजे शाकाहारी प्राणी जे गवत खातात ते सगळं कार्बोहायड्रेट आहे. आणि मांसाहारी प्राणी किंवा माणूस जे खातो, जे प्राणी खातो ते सगळे प्रोटीन्स आहेत. प्रोटीन्स मध्ये काय असतं, मगाशी सांगितल्याप्रमाणे 18 अमिनो ऍसिड्स असतात आणि ते वेगवेगळ्या सिक्वेन्सने एकमेकाला जोडलेले असतात. त्यापासून प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतात. त्याच्यापासून RNA तयार होतो, DNA तयार होतो. मग आपण आज सध्या ऐकतो पेपरमध्ये, वृत्तपत्रामध्ये, बातम्यामध्ये की RNA सिक्वेन्स कोड करायचा, या DNA सिक्वेन्स कोड करायचा आहे, डिकोड करायचा आहे, किंवा काय आहे व्हायरसचा कोड. हे सगळं आपण आज ऐकतोय. हे सगळं आपल्याला याच्यामुळे शिकायचं आहे. कार्बोहायड्रेटमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे, शुगर मॉलिक्यूल. म्हणजे आपण सगळेजण जे अन्न खातो त्याचं आपल्या शरीरामध्ये रूपांतर कशात केलं जातं, शुगर मध्ये केलं जातं. मग ते ग्लुकोज असेल, सुक्रोज असेल, फ्रुक्टोज असेल, माल्टोज असेल, असे वेगवेगळे शुगर मॉलिक्यूल असते. आपण जी दररोजची साखर खातो चहामध्ये ती काय असते, सुक्रोज. किंवा त्याच्या खालचा एक मॉलिक्यूल आहे दुसरा ग्लुकोज, जे अतिशय चवीला गोड असते, स्वीटनर म्हणून वापरलं जातं. तर हे कार्बोहायड्रेट मॉलिक्यूल आपल्याला एनर्जी देतात. दीज आर द प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी. प्रोटीन मॉलिक्यूल हे तुमच्या मसल्स मध्ये असतात. म्हणजे तुमच्या बॉडीला स्ट्रॉंग बनवण्यासाठी काही जण प्रोटीनचे डाएट घेतात, जे की थोडंसं चुकीचं आहे. कारण त्या प्रोटीन डाएट जे मार्केटमध्ये मिळतात त्याच्यामध्ये ऍक्च्युअली कोणते प्रोटीन्स दिलेले आहेत याची फारशी माहिती त्या डब्यावर लिहिलेली नसते. तुम्हाला जर चांगली केमिस्ट्री शिकायची असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही जे पण अन्न खाता किंवा जे औषध घेता किंवा जे कॉस्मेटिक वापरता त्याच्या बाहेरच्या डब्यावर जे नावं लिहिलेली असतात ती वाचत राहायचं. म्हणजे तुम्ही टाल्कम पावडर आणली तर त्याच्यावर काय केमिकल लिहिलेलं आहे, तुम्ही जर औषध आणलं तर त्याच्यावर कोणत्या केमिकलची नावं लिहिलेली आहेत, तुम्ही जर अन्न पदार्थ आणले किंवा न्यूट्रास्युटिकल्स आणले तर त्याच्या डब्यावर काय लिहिलेलं आहे. हे सगळं आता FSSAI म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया, हे जे पूर्वी FDA होतं, जे अन्न आणि औषध प्रशासन आहे, ह्या सगळ्यांनी आता मॅन्डेटरी केलेलं आहे की तुम्ही जे खाता त्याच्या केमिकलची सर्व नावं त्या डब्यावर टाकायची. आणि आपल्याला केमिस्ट्री किंवा दैनंदिन केमिस्ट्री शिकण्यासाठी ते अतिशय सोपं आहे की या डब्यावर कोणतं केमिस्ट्री लिहिलेली आहे आणि आपण काय खातो आहोत, काय वापरतो आहोत हे आपल्याला लगेच कळेल. पुढचा पार्ट आहे एन्झाईम. एन्झाईम हे अतिशय छोटे मॉलिक्यूल असतात परंतु ते अत्यंत महत्वाचे असतात. आणि कारण ते सगळ्या बायोमॉलिक्यूल आणि सगळ्या बायोकेमिकल प्रोसेसेसला कॅटालिसिस करतात. आपल्या शरीरामध्ये, मानवी शरीरामध्ये किंवा सजीव शरीरामध्ये ज्या काही केमिकल प्रोसेसेस होतात त्या सर्व केमिकल प्रोसेसेस एन्झायमॅटिक असतात. म्हणजे एन्झाईममुळे त्या घडून आलेल्या असतात किंवा एन्झाईमने त्या कॅटलाइज केलेल्या असतात. म्हणून एन्झाईम हे अतिशय महत्वाचे मॉलिक्युल्स आहेत. ते अतिशय कमी प्रमाणामध्ये असतात, 0.001 इतक्या कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये ते रिॲक्शन घडून आणू शकतात आणि म्हणून त्याची रिॲक्टिव्हिटी ही प्रचंड असते. जो कॅटलिस्ट अतिशय कमी प्रमाणामध्ये वापरून रिॲक्शन घडवून आणू शकतो तो मॉलिक्यूल हा अतिशय पॉवरफुल असतो. L-डोपामाइन नावाचं एक केमिकलचं नाव तुम्ही कधी ऐकलं असेल. ज्या लोकांना सिरियस आजार होतात, ज्यांना न्यूरोलॉजिकल आजार होतात, अशा लोकांना जे केमिकलचे किंवा मेडिसिनचे डोस दिलेले असतात, जे ते डोस असतात 0.1 मिलीग्राम, 1 मिलीग्राम, 2 मिलीग्राम. मग जो मॉलिक्यूल 1 मिलीग्राम आणि 2 मिलीग्राम वर इतक्या मोठ्या सजीव माणसाला दुरुस्त करू शकतो, तो मॉलिक्यूल किती पोटेंट असेल किंवा तो किती इफेक्टिव्ह असेल याचा तुम्ही फक्त अंदाज घ्या. आणि म्हणून हे
एन्झाईम्स आणि व्हिटॅमिन्स जे आपण पुढे बघतोय हे अतिशय पॉवरफुल असतात किंवा फार ऍक्टिव्ह असतात. व्हिटॅमिन्स म्हणजे काय? व्हायटल अमाइन्स. व्हिटॅमिन्सची फोड कशी केली जाते? व्हायटल अमाइन्स. म्हणजे हे अमाइन्स मॉलिक्यूल आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या कंपाऊंड मध्ये नायट्रोजन आहे, NH2 ग्रुप आहे, तो अमाइन असतो. आणि व्हायटल म्हणजे काय? महत्वाचा, अत्यंत इम्पॉर्टंट, व्हायटल इफेक्ट किंवा व्हायटल ऑर्गन ज्याला आपण म्हणतो. व्हायटल ऑर्गन कोणते आहेत मानवी शरीरामध्ये? मेंदू, डोळे, हृदय, लंग, किडनी, ब्रेन, हे सगळे आपले व्हायटल ऑर्गन आहेत. म्हणजे यापैकी एखादा जर बंद पडला तर माणूस बंद पडू शकतो. त्यामुळं हे जे व्हायटामिन्स असतात किंवा व्हिटॅमिन्स असतात हे मानवी शरीरामध्ये अत्यंत महत्वाचे असतात. अनेक लोक व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेतात, मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेतात, बरोबर. तर हे मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या का घेतल्या जातात? कारण तुमच्या शरीराची जी दररोजच्या वागण्यामुळे जगण्यामुळे झीज होते, ती झीज भरून काढण्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन्सची गरज पडते आणि म्हणून तुम्हाला हा व्हिटॅमिन्स मॉलिक्यूल अभ्यासासाठी दिलेला आहे. पुढचं आहे न्यूक्लिक ऍसिड. पुन्हा एकदा नायट्रोजनशी रिलेटेड कंपाऊंड आहे की नायट्रोजन पासून बनणारे हे जे ऍसिड्स आहेत यांना न्यूक्लिक ऍसिड म्हणायचं. की हे तुमच्या ब्लड सेल किंवा इतर ज्या पेशी असतील ह्या सर्व पेशींमधल्या न्यूक्लियस मध्ये असणारे हे ऍसिड्स असतात. आणि हे सर्व पुन्हा एकदा अमिनो ऍसिड्स पासून बनलेले असतात. आणि हे कोणत्या सिक्वेन्स मध्ये एकमेकाला जोडलेले आहेत त्याच्यानुसार तुमच्या शरीराची ठेवण, तुमची देहबोली, तुमच्या शरीराची वाढ, तुमच्या शरीरामध्ये निर्माण होणारे रोग, हे सगळं काही न्यूक्लिक ऍसिड्सवर ठरतं. आणि पुढचा पार्ट आहे हार्मोन्स. हार्मोन्स म्हणजे ग्रोथ हार्मोन्स आपण ज्याला ढोबळमानानं म्हणतो, की मानवी शरीराची वाढ होण्यासाठी किंवा मानवी शरीरामध्ये वेगवेगळ्या भावभावना निर्माण होण्यासाठी जे मॉलिक्युल्स इफेक्टिव्ह असतात किंवा कारणीभूत असतात त्यांना आपण हार्मोन्स असं म्हणतो. म्हणजे माणूस हसला, माणूस रडला, माणसाला दुःख झालं, माणसाला आनंद झाला, तर हे सगळं कोण कंट्रोल करतं? हार्मोन्स कंट्रोल करतं. आणि जर समजा एखाद्याचा हा बॅलन्स बिघडला, हार्मोनल बॅलन्स बिघडला, की तो माणूस वेड्यासारखं बडबड करायला लागतो. आणि म्हणून हार्मोन्स हे अतिशय महत्वाचे असतात. हार्मोन्सच्या कंट्रोलनुसार माणसाच्या अनेक क्रिया ह्या कंट्रोल केल्या जातात. म्हणजे इव्हन ज्या लोकांना न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम होतात, ज्यांच्या मनावर परिणाम होतात आणि ज्यांच्या मेंदूच्या सगळ्या क्रिया कमी अधिक प्रमाणामध्ये इनबॅलन्स होऊन जातात, त्या सगळ्यांना देखील हार्मोन्स कारणीभूत असतात. मानवाचं जीवन पुढे वाढवण्यासाठी सुद्धा हार्मोन्स गरजेचे असतात. म्हणजे स्त्री आणि पुरुषामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स असतात. म्हणजे नवीन जीव निर्माण करायचा असेल तर सुद्धा तुम्हाला हार्मोन्सची गरज लागते. आणि मग ह्या हार्मोन मध्ये जर इम्बॅलन्स झाला तर पुढची पिढी सुद्धा कदाचित इम्बॅलन्स होऊ शकते. पुढचा पार्ट आहे पॉलिमर्स. आपल्या सभोवताली सगळं जे काही प्लास्टिकचं जग तयार झालेलं आहे ते या पॉलिमर्समुळे झालेलं आहे. ह्या पॉलिमर्सचा बेसिस काय आहे? द कॅटिनेशन पॉवर ऑफ कार्बन. कार्बनचे ऍटम एकमेकाला जोडू शकतात, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड तयार करू शकतात. आणि म्हणून हे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड तयार करू शकणारा हा कार्बन ऍटम हा तुमच्या संपूर्ण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये अत्यंत महत्वाचा आहे. अशाच प्रकारे सिलिकॉन देखील सिलिकॉन बॉन्ड तयार करू शकतो, परंतु त्याला एक मर्यादा आहे. परंतु कार्बनला मात्र कार्बन कार्बन बॉन्ड तयार करण्याला अजिबात मर्यादा नाही. म्हणजे 100 कार्बन एकमेकाला जोडले जाऊ शकतात, 200 कार्बन एकमेकाला जोडले जाऊ शकतात. तसं सिलिकॉन मध्ये तुम्ही 5, 10, 15च्या पलीकडे जाऊ शकणार नाही सहजासहजी. त्यामुळं कार्बनची ही जी केमिस्ट्री आहे ती सगळी एका बाजूला आणि उरलेल्या 117 एलिमेंट्सची केमिस्ट्री एका बाजूला, अशी ही विभागणी केमिस्ट्रीमध्ये झालेली आहे. आणि म्हणून कार्बन केमिस्ट्रीला किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला जे अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे हे केवळ आणि केवळ कार्बनच्या कॅटिनेशन पॉवर, म्हणजे टू फॉर्म अ सिंगल, डबल और ट्रिपल बॉन्ड विथ अनदर कार्बन एलिमेंट, ह्या प्रॉपर्टीमुळं कार्बनच्या केमिस्ट्रीला महत्व आलेलं आहे. आता हे कार्बन पासून मॉलिक्यूल कसे बनवायचे, पॉलिमरायझेशन रिएक्शन काय असते हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रिएक्शन कधी होते? ज्यावेळेस तुमच्याकडे अनसॅच्युरेटेड साईट असते, ज्यावेळेस माणूस अतृप्त असतो त्यावेळेस खूप ऍक्टिव्हिटी करतो. जर समजा एखाद्या माणसाला 2 वेळचं जेवण मिळत असेल तर तो काही फारसं ऍक्टिव्हिटी करण्याच्या फंदात पडत नाही. परंतु जर त्याला तुम्ही खायला काही वेळेवर देणार नसाल किंवा त्याच्या वेळेवर ठापठेप ठेवणार नसाल तर तो माणूस कामधंदा पाहायला लागतो, नाहीतर आळशी बनून जातो. तसं पॉलिमरायझेशन रिएक्शन मध्ये ज्यावेळेस खूप साऱ्या अनसॅच्युरेटेड साईट एकमेकासमोर ठेवल्या जातात
आणि त्या साधारणपणे डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्डच्या स्वरूपामध्ये असतात. आणि मग हे डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड एकमेकाशी जोडण्यासाठी तुमच्याकडे फ्री रॅडिकल रिएक्शन असू शकतात किंवा कॅटॅलिटिक रिएक्शन असू शकतात आणि मग त्याच्यातून पॉलिमर तयार होतात. मॉलिक्युलर मास ऑफ पॉलिमर हे हजारो लाखो मध्ये असतं, कारण एका मॉलिक्युलच्या चेनमध्ये 100, 200, 500, 1000 छोटे छोटे मॉलिक्युल असू शकतात. आणि मग ह्याच्यासाठी 2 प्रकारच्या मेथड असतात की मॉलिक्युलर मास कसं मोजायचं, त्याचं ऍव्हरेज कसं काढायचं ते आपण बघणार. बायोडिग्रेडेबल पॉलिमर हा सध्याचा अतिशय कळीचा मुद्दा आहे. संपूर्ण जगामध्ये कमर्शियल इम्पॉर्टन्स जे काही पॉलिमरचं वाढलेलं आहे त्याच्यामुळं बायोडिग्रेडेबल पॉलिमरची गरज निर्माण झाली. कारण एकदा प्लास्टिक तयार झालं की ते 1500-2000 वर्ष डिग्रेडच होणार नसेल तर पृथ्वी संपूर्ण प्लास्टिकच्या कचऱ्यानं भरून जाईल. आणि हे जर कुठेतरी थांबवायचं असेल तर आपल्याला 2 पर्याय आहेत. एक पर्याय आहे की आपण सर्वांनी प्लास्टिक वापरणं बंद केलं पाहिजे किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये बायोडिग्रेडेबल पॉलिमरचा शोध लागला पाहिजे. सुदैवानं काही शास्त्रज्ञांनी बायोडिग्रेडेबल पॉलिमरचा शोध लावल्यामुळं पॉलिमरचं आयुष्य हे आपण 200 ते 300 वर्षापर्यंत कमी करू शकलेलो आहे. आणि मग अशा 200 ते 300 वर्ष कमी असणाऱ्या पॉलिमरचा आपण जर वापर वाढवला तर कदाचित पुढच्या पिढीला आपण पृथ्वी कचरा फ्री देऊ शकतो. आणि म्हणून या पॉलिमरचं कमर्शियल इम्पॉर्टन्स, दैनंदिन जीवनातला इम्पॉर्टन्स, त्याचा एन्व्हायरमेंटवर होणारा परिणाम आपल्याला यामध्ये अभ्यासायचा आहे. आणि शेवटचा चॅप्टर आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. आता हे सगळं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इम्पॉर्टंट आहे, आपण बघणारच आहे. पण तरी देखील NCERT ना आपल्याला एक चॅप्टर दिलेला आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. आणि त्याच्यामध्ये 3 गोष्टी टाकलेल्या आहेत. पहिला आहे ड्रग्स म्हणजे मेडिसिन्स, दुसरा आहे फूड आणि तिसरा आहे क्लिनिंग म्हणजे अन्न वस्त्र निवाऱ्यामधला मेडिसिन, अन्न आणि क्लिनिंग एजंट. हे आजच्या घडीचे करोना पॅन्डेमिक सारख्या काळामध्ये अत्यंत महत्वाचे असणारे हे 3 घटक आपल्याला यामध्ये दिलेले आहेत. ड्रग्ज म्हणजे काय असतो की जो छोटासा मॉलिक्यूल तुमच्या शरीरातल्या डिसऑर्डर बऱ्या करू शकतो त्याला आपण साधारणपणे ड्रग असं म्हणतो. याच्यामध्ये तुम्हाला केमोथेरपी नावाचा एक शब्द ऐकायला मिळेल. केमोथेरपी म्हणजे काय की अशी एक थेरपी किंवा पद्धत जिच्यामध्ये केमिकल वापरून तुम्हाला आजारापासून मुक्त केलं जातं त्याला केमोथेरपी म्हणतो. साधारण ढोबळमानाने दैनंदिन आयुष्यामध्ये आपण कॅन्सरच्या पेशंटला दिल्या जाणाऱ्या ट्रीटमेंटला केमोथेरपी असं म्हणतो, कारण कॅन्सरच्या पेशंटला वारंवार केमिकल्स त्याच्या शरीरामध्ये सोडले जातात आणि त्याचे खूप चांगले वाईट परिणाम त्याच्या शरीरावर होतात, म्हणून त्याला आपण केमोथेरपी असं म्हणतो. त्याच्यानंतर ह्या ज्या ड्रग्ज आपण घेतो सगळे, ह्या ड्रग्सची काय ऍक्शन आहे, त्याचे काय वेगवेगळे प्रकार आहेत हे देखील आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं. म्हणजे अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटी मलेरियल किंवा अँटी हायपरटेन्सिव्ह, अँटी HIV, अँटी कॅन्सर, हे सगळे प्रकार आपल्याला याच्यामध्ये तोंड ओळख करून दिलेले आहे त्यांनी. केमिकल्स इन फूड, आपण जे अन्न खातो ते सगळं केमिकल आहे. म्हणजे आपण कार्बोहायड्रेट्स खातो, आपण प्रोटीन्स खातो, आपण अमाइन्स खातो, आपण काही वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिमर, नॅचरल पॉलिमर खातो, कारण सेल्युलोज हा सुद्धा पॉलिमर आहे, हा नैसर्गिक पॉलिमर आहे. त्यामुळे ह्या फूडमध्ये कोणते कोणते पदार्थ आपण खाणार आहोत आणि विशेषतः आजकाल जे पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड आणि फर्टिलायझरचं वाढलेलं प्रमाण आहे, हे प्रमाण बघता आपण आपल्या शरीरात कोणते केमिकल घेतो आणि त्यावर कंट्रोल कसा ठेवायचा हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून खरं तर हा चॅप्टर तुम्हाला इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमात दिलेला आहे. कारण ज्यावेळेस आपण पेस्टिसाइड आणि इन्सेक्टिसाइड म्हणतो त्यावेळेस त्या सगळ्यामध्ये काय असतं, क्लोरीन आणि आझा कंपाऊंड असतात आणि हे पॉइझनस कंपाऊंड आहेत. एनी ड्रग विच इज मोर दॅन इट्स डोस इज अ पॉइझन, असं एक वाक्य त्या चॅप्टर मध्ये आहे. म्हणजे तुम्ही कुठलंही ड्रग घेतलं, तुम्ही अगदी पॅरासिटामॉल जरी घेतली आणि एकाच वेळेस 10 गोळ्या खाल्ल्या तर तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होईल. आणि म्हणून जर आपण पेस्टिसाइड वापरतो, आपण इन्सेक्टिसाइड वापरतो, आपण तणनाशक वापरतो, यांचा डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम हा आपल्या खाद्यपदार्थावर होत असतो. आणि मग हे फूड आणि त्याच्यामध्ये असणारे हे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि आझा कंपाऊंड हे कमी कसे करता येतील किंवा त्याच्यावर काय कंट्रोल करायला पाहिजे हे आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचं. क्लिन्झनिंग एजंट म्हणजे स्वच्छतेसाठी आपण सोप्स आणि डिटर्जंट्स वापरतो. तर सोप आणि डिटर्जंट कसे बनले, सगळ्यात सुरुवातीला भारतीयांनी कसा डिटर्जंट बनवला, सोप कसा बनवला, हे सगळं आपल्याला या चॅप्टर मध्ये तोंड ओळख करून दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या चॅप्टर मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इम्पॉर्टंट मॉलिक्यूल, त्यांचं क्लासिफिकेशन, प्रॉपर्टीज, त्यांच्या केमिकल रिएक्शन आणि त्याचं कमर्शियल इम्पॉर्टन्स
अशा पद्धतीनं सर्व मॉलिक्युल्स आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. तर आपण सगळ्यात सुरुवातीला तुमच्या 11वीला एक शेवटचा चॅप्टर होता, तो केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ असा एक चॅप्टर होता, त्याच्यापासून सुरुवात करणार आहे. आतापर्यंत आपण जे काही बोललो त्यात कुणाला काही शंका, हँड रेज करू शकता तुम्ही. सगळ्यांना अनम्यूट करू का 2 मिनिटांसाठी? कुणाला काही शंका याच्यामध्ये? आपण जे काही आता गेले साधारण 1 तासभर चर्चा केली त्याच्यामध्ये कुणाला काही शंका? शंका 2 वेळेस येते, त्यावेळेस सगळं समजतं, त्यावेळेस तर आपण साधारणपणे हा ओव्हरव्ह्यू घेतला, कारण ज्या वेळेस आपण पुस्तक वाचायला सुरुवात करतो त्यावेळेस त्या पुस्तकामध्ये काय चॅप्टर्स दिलेले आहेत, त्यांचा परस्परांशी काय संबंध आहे किंवा त्यांच्यामध्ये काय साम्य आहे, काय फरक आहे, हे सगळं आपल्याला कळायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये पुस्तकाशी मैत्री होते. आणि आपल्याला हे 2 वर्ष शिकायचंय, 11वी 12वी 2 वर्ष शिकायचं होतं. आता तुम्ही सगळे 12वीला गेलेत, त्यामुळे तुम्हाला 1 वर्ष शिकायचं आहे. सगळ्यांची तोंड ओळख परस्परांशी संबंध कळायला पाहिजे, म्हणून आपण इंडेक्स वाचण्यावर हा 1 तास घालवलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला पुढच्या 12वीच्या वर्षामध्ये केमिस्ट्रीमध्ये काय काय शिकायचंय ह्याचा एक थोडासा अंदाज येईल. तुम्ही आज पुन्हा एकदा इंडेक्स बघून घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही आता 12वीच्या केमिस्ट्रीचा अभ्यास करताय, 12वीच्या परीक्षांचा अभ्यास करताय, तुम्हाला तुमचा सिलेबस माहित असला पाहिजे आणि त्या सिलेबसवर विचारले जाणारे प्रश्न माहित असले पाहिजे. त्यामुळे इंटरनेट असेल किंवा तुमचे सिनियर्स असतील, शिक्षक असतील, यांच्याकडनं गेल्या 5 वर्षातले प्रश्नपत्रिका तुम्ही तपासून बघा की या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला नक्की काय काय प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि प्रश्न कसे फिरवून विचारले गेलेले आहेत. म्हणजे पुस्तक तर तेच असतं, परंतु दरवर्षी प्रश्न वेगवेगळे असतात. तर हे वेगवेगळे प्रश्न का असतात? कारण त्या प्रश्नाकडे किंवा त्या चॅप्टरकडे बघण्याचा प्रत्येक शिक्षकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. मग हा वेगळा दृष्टिकोन का असू शकतो, कसा असू शकतो, याचा अभ्यास करण्यासाठी 2 गोष्टींचा प्रामुख्याने विचार करायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा सिलेबस आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावर विचारले गेलेले गेल्या 3 किंवा 5 वर्षातले प्रश्न. हे ज्या वेळेस तुम्ही समजून घ्याल की कोणता प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो, कोणत्या चॅप्टरला किती महत्व आहे, सगळ्या चॅप्टरना समान महत्व असतं, परंतु प्रश्न विचारताना कोणत्या चॅप्टरची आणि कोणत्या चॅप्टरची किंवा कोणत्या कॉन्सेप्टची आणि कोणत्या कॉन्सेप्टची गुंतवणूक केलेली आहे, एकमेकांमध्ये मिसळवलेली आहे. समजा तुम्ही हॅलो अल्केन बघताय आणि तुम्ही सिंथेसिस ऑफ ड्रग मॉलिक्यूल बघताय, तर या 2 गोष्टीमध्ये तुम्हाला कुठेतरी साम्य आढळलं पाहिजे की हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरेन्सचा बिल्डिंग ब्लॉक म्हणून वापर केला आणि आपल्याला सिंथेटिक ड्रग तयार केलं गेलं. ड्रग कसं तयार केलं? सगळ्यात अगोदर माणसानं ड्रग मिळवलं ते वनस्पतीपासून, पानं, फळं आणि फुलं यापासून माणसानं ड्रग बनवले. आणि ज्यावेळेस माणसांची संख्या वाढली, फार मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली, त्यावेळेस हे झाडाची पासून मिळणारी जी सगळी ड्रग आहे ती कमी पडायला लागली आणि म्हणून मग आपण सिंथेटिक केमिस्ट्रीकडे वळलो आणि मग सिंथेटिक पद्धतीनं लॅबोरेटरीमध्ये मॉलिक्युल्स तयार करायला लागलो, त्या मॉलिक्युलच्या प्रॉपर्टीज तपासायला लागलो, त्यांचं क्लासिफिकेशन करायला लागलो, त्यांची एकमेकाशी रिएक्शन करून बघायला लागलो, आपल्याला त्यांचा काही उपयोग होतो का हे बघायला लागलो, मग त्याचं कमर्शियल इम्पॉर्टन्स वाढलं आणि मग ते आपल्या अभ्यासामध्ये समाविष्ट करण्यात आलं. तर अशी ही सगळी सायकल आहे आणि ही सायकल आपल्याला पुढची आता वर्षभर आपण अशा पद्धतीने या झूम ऍप्लिकेशनच्या मदतीनं आपण सर्वजण दररोज सकाळी 10:30 ते 11:30 या वेळेत एकत्र जमून आपण ही केमिस्ट्री शिकून घेणार आहोत. तर तुम्हाला उद्यासाठीचा एक छोटासा एक्सरसाइज असा आहे की NCERTचं पुस्तक इंटरनेटवरनं डाउनलोड करायचं आणि त्या इंटरनेटवरनं डाउनलोड केलेल्या पुस्तकामधला हा जो शेवटचा चॅप्टर आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, हा आपण वाचून घ्यायचा आहे की जेणेकरून आपण उद्या त्याच्यावर चर्चा करूया. चालेल? कुणाला काही शंका, काही अडचण? ठीक आहे, आजचं सेशन थांबवायचंय. हँड रेज करा, म्हणजे तुम्ही जागे आहात की झोपले आहात मला कळेल. उद्या सकाळी पुन्हा एकदा 10:30 वाजता आपण येऊ, किंवा माझा एक नंबर आहे 9503636999
किंवा माझ्या युट्यूबवर व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये पण नंबर दिलेला आहे. तुम्ही त्याच्यावर हाय करून ठेवा म्हणजे तुम्हाला मीटिंग आयडी डायरेक्ट पाठवता येईल. मी नंबर रिपीट करतो 9503636999. थँक्यू. गुड डे.